श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमो हरि। देखो निवरत प्रेमाशी नमन करो निवेगेशी, सांगावया राम कथेशी प्रेम कपीशी अनिवार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देहो सर्वकार्यसु सर्वदा। गौरीपुत्र गणराया, कौशल्यापुत्र रघुनंदन, अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, नाथ महाराजांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या पंचकृषीतून आलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये एकादशीच्या दिवस पवित्र दिनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांनी शक्तीचं नियोजन केलं। गेल्या वर्षी येण्याचा योग आला। नामदेवराव आमचे रणकापूरकर त्यांनी सांगितलं आणि गेल्या वर्षी येण्याचा योग आला आणि या वर्षी सांगितलं आणि काल परवाच महाराजांची भेट पूर्ण या ठिकाणी झाली। महाराज पूर्णेला आले होते। नारायण महाराज टाकळेकर यांच्या घरी कार्यक्रम शक्तीचा होता आणि त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी शक्तीचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचे गुरुवारी अशोक महाराज रणेर यांची कीर्तन सेवा त्या ठिकाणी होती। महाराज आले, महाराजांनी फोन केला आणि भेट महाराजांची तिथं झाल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं की यावं लागेल, आमची शक्ती आहे। महाराज म्हणजे हाय गाय करसाल, आमचं निष्काम आहे म्हणून। पण सांगितलं महाराज काही हरकत नाही, येऊत आलो तर येण्याचा योग आला आणि 6वा अध्याय सांगण्याचा प्रयत्न, कारण आपला संपूर्ण कार्यक्रम गेल्या वर्षी नाही टाकता आला, पण या वर्षी भावार्थ रामायण फुकटगाव या युट्यूब चॅनल वरती आपल्याला हे शक्ती आता लाईव्ह बघायला भेटल, टीव्हीवर बघायला भेटल। आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं म्हणलं तर अशी असणारी आहे आणि जेवढे झोपले तेवढे विनंती, कारण आतापर्यंत कथा कोण सांगितली याला महत्व नाही, पण आता असणारी कथा माझ्या हनुमंतराय सांगणार आहेत आणि राज्य ऋषी भरतजी ऐकणार आहेत। अशी गोड कथा त्या भगवंताची आपण रात्रभर जरी नाही ऐकली तरी आता जागरणातून उठावं आणि आता या ठिकाणी येऊन बसावं, कारण हनुमंतरायाच्या मुखामधून कथा ऐकावी अशी विनंती असणारी त्या ठिकाणी केल्याच्या नंतर मने सोयराम अनुभवने गोड जगी राम रूप देखने भरत वृंदन के विघडे। हनुमंत म्हणतात, देवा आम्ही असणार जगामध्ये राम बघतो, संपूर्ण जे जे दिसे भूत ते ते मानी भगवंत, मग तुमच्यामध्येही आम्हाला भरतजी रामच दिसतो, तुमच्या आज्ञेचं उल्लंघन आमच्याच्यानं होणार नाही। हनुमंतराय बोलू लागले, बंधू धाकड रामाचा तोय आम्हा रामसाचा केवी उल्लंघुयाची वाचाला विनकथेचा न्यायो भरताईक सावधान। चित्रकुटी रघुनंदन देवनी तुम्हाशी समाधान, पुढारे गमन मांडिले। माझ्या हनुमंतरायानं भरताच्या समोर जोडले तर सांगितलं, बाबा जसा आमच्यासाठी हा राम आहे तसाच भरतजी तुम्ही आमच्यासाठी आहात। का? आमचा जगाचा मालक ब्रह्मांड नायक अखिल कोटी ब्रह्मांड ता असणारा तो माझा भगवंत राम प्रभू, मग त्याचे बंधू तुम्ही, आम्हाला बंधूही तुम्ही त्याच्या संगच। ऐका ना राम कथा सांगतो, चित्रकूटाच्या ठिकाणी तुम्ही असताना तिथं तुम्हाला रामानं पादुका असणाऱ्या दिल्याच्या नंतर घेऊन या गस्तीची भेटी सांगून या गुह्य गोष्टी जरभंग ऋषी जगजेठी उठी उधरिला। मग इराद येऊन आडवा सीता उचलो नीती निघेते दवा, रामे करोनी बाणला वा महाभाव मारिला। चित्रकूट पर्वतावरून निघाल्याच्या नंतर समोर आले, अगस्त्य ऋषीची भेट घेतली
केली. तिथून पुढे घेतले महाबाहुल असणार मारल्याच्या नंतर जटायुषी सख्य पडले येऊनी पंचवटीशी राहिले. मग? आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायुषी. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर पक्षी जटायूचं असणारं सख्यत्व पडलं. रामाची जटायूची युती झाली. पंचवटीच्या ठिकाणी आले. जटायूला राखणदार ठेवल्यानंतर जो मित्रे मारिले शंभराशी. शूर्पणखा माता होय त्याशी. लक्ष्मणाशी चढू आली. सौमित्रे केले विंधान सवे गच्छे दिले नाक कान. खर दूषण आली गेली शरण राम लक्ष्मण मारावया. पंचवटीच्या ठिकाणी असणारा वनयोग करत असताना साम नावाचा शूर्पणखेचा मुलगा मारला. राग आला आणि शूर्पणखा असणारे लक्ष्मणजीचं छळण करण्यासाठी आले. आल्याच्या नंतर नाक कान कापल्यानंतर दूषण श्रीराम लक्ष्मणी आपण धारून रण करू आले. एकलेनी रामे आपण मारिले न लागता क्षण मुक्त करून जनस्थान दिले. द्विजादान दिदले. ऐका ना बरंची ऐका ना. मग लक्ष्मणजी असणार त्या शूर्पणखेचं नाक कापलं, कान कापलं, नकटी केल्याच्या नंतर खर दूषणाला शरण गेली. खर दूषण त्रिशरा 14,000 राक्षस रामावर मार करण्यासाठी आले. एका बाणामध्ये असणाऱ्या रामानं त्यांना मारलं. ब्राह्मणाच्या जमिनीवरती कब्जा केलता. ती जमीन हस्तगत केली. ब्राह्मणाला असणारी दान दिल्याच्या नंतर मात तळमळी लंकानात. सीताहरणाशी उद्यत चळवणार्थ करू आला. मृग वेश दिला मारीचाशी. देखता सीता उल्लासी. तोच्या मागे कांचोळीशी. श्रीराम त्याशी मारू गेला. आणि 14,000 राक्षस मेले. खर मेले, दूषण मेले, त्रिशरा मेले. एवढ्या शूर्पणखा नाही थांबली. लंकेत गेली. दादा 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 अरे सुंदर स्त्री आहे म्हणली. एकदा तिला आण. सांगितलं. तिचं बोलणं रावणानं ऐकलं. काय करावं मायावी करायला सुरुवात केली. मारीच मामाला बोलवलं. हरणाचा वेश दिला. हरण होऊन मारीच मामा आले. सीतेनं पाहिलं. सांगितलं देवा मागायचंय तुम्हाला. देवा तो हरण दिसायला आहे ना त्याची कांचोळी मला शिवायची आहे. मागणी सीता मातेनं केल्याच्या नंतर मृगणी गे बाहेरी राम काढून नेला दुरी. जटायू चलू गेला वनांतरी. सीता सुंदरी एकली. रक्षण ठेवला लक्ष्मण ऐकूनी माया मृग वचन. त्याचे करुनिया छळण दिला दौडून सीतेने. आणि मग असणार त्या ठिकाणी मारीच नावाचा हरण आला. मायेचा हरण बघितला. नाही कळालं. माझ्या सीते मातेला विनंती केली. देवा देवा एकच मागणं आहे ना. एवढंच मागणं पूर्ण करण्यासाठी जगाचा मालक हरणाच्या पाठीमागे गेला. जटायू वनामध्ये तरायला गेला होता. भगवंत गेले. मारीचाला बाण मारला. लक्ष्मण धाव. आवाज सीतेच्या कानावरती आला. सीतेने सांगितलं भाऊ तुझा संकटात आहे. माझा मालक संकटात आहे. नाना प्रकारे छळण लक्ष्मणाचं केलं. लक्ष्मणाला तिथून पाठवल्यानंतर रावण येऊनी कपडे घरी हरली जानकी सुंदरी. जटायू धावला झडकरी त्याशी मारी रावण. रामाला धावून तव जटायुशी होता प्रणोत्क्रम करुणी त्याचे उदरण पुढे आपण चालिला. आणि मग असणारे त्या ठिकाणी रावण मायावी रूप धरून आला. सीते कोरांना देवी माते म्हणला. माय म्हणला. सीतेला उचललं घेऊन निघाला. जटायू आला. जटायू संग युद्ध झालं. जटायूचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. जटायू जमिनीवरती पडला. जगाचा मालक आला. जटायूचा उद्धार केल्याच्या नंतर हात पायाविन मोतळा गबंध गेला वयाला. रामिनी जवानी शेतीला पाठविला वैकुंठा. पंपाद्री महावीर आम्ही भेटलो वानर. स्वामी मिळाला रामचंद्र भाग्य तो रामुचे. बाळी सुग्रीव वैर भारी. दारा राज हिरोनी झडकरी. आम्हा घालोनी बाहेरी राज्य करी किष्किंदे. आणि मग त्या किष्किंदे नगरीकडे येत असताना हात पायाविना मोकळा असणारा कवंद नावाचा गिळायला आला. त्याचाही उद्धार केला. पंप तीरावरती रामाची आमची भेट झाली. सख्यत्व रामासंग झालं. आम्ही रामाचे सेवक झालो. वालीचं सुग्रीवाचं युद्ध झालेलं होतं. मग त्या दोघांचं युद्ध झाल्यामुळं
ती पत्कारल्यानंतर चढालो रामाशी रामे कुडाविले आमाशी गोड. मारुनिया वाळीशी सुग्रीवासी स्थापिले. मग रामाची आम्ही शरणांगती पत्कारली, शतकरांगती पत्कारल्याच्या नंतर जगाच्या मालकानं दया केली, राज्य असणार सुग्रीवाला दिलं, वालीला असणार मारल्यानंतर वाली सुदैव राजा करोनी सीता सुतीची आकाजा झडकरी पाठविला ओझा सांगात मज दिदले. मग? सीता सुती आणि ती मग निघाले लवलाई कपिसने चालवित पायी दोई पायी रघुराजा. वालीला मारल्याच्या नंतर वालीचा मुलगा अंगदाला असणारे युवराज पद दिलं. 18 पद्म वानरांचा महाराज असणारा युवराज पद अंगदानं स्वीकारलं. अंगदाच्या अध्यक्षतेखाली सीतासुतीचं कार्य माझ्याकडे दिलं. मी सीतासुती घेऊन आलो. 18 पद्म वानर, 56 कोटी गुलांगुळ, 72 कोटी रीस, दोही बाजूनं मधात राम लक्ष्मणजी वाजत गाजत निघाल्यानंतर विभीषणाशी कवी रावणाशी न मानितो त्याच्या वचनाशी जाता नितल्या त्याशी तो आला रामापाशी पैशरण. वानर सैन्या परिमित हाती पर्वत जेलित सागरी घाली ती त्वरित हेळची शेतू बांधिला. आणि इकडं लंकेमध्ये असणाऱ्या विभीषणानं हात जोडले, दादा दादा दादा, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं मन, दुसऱ्याची बाई कामाची नाही, आणली तशी नेऊन दे. शिकवलं, रावण नाही ऐकला. लाता विभीषणावरती आणल्या. शरणांगती असणारी देवाची पत्करली. 18 पद्म वानर वाजत गाजत निघालो. रात्रच सेतू बांधल्यानंतर वानरे प्रवेशले दुर्ग आगी लावणी वस्तू सवेग अनेक जाळील्या राक्षस सैन्य बहुसाल मरता कृपा उपजली भगवंता. एकाची अपराधता लोका समजता केवी मारू. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सुयज्ञाळ श्रीराम कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. राम कृपेचा कवळ राम शिवीचा जिवाळा राम कृपाळू कळवळा लोका सकळा देखोनी. रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती गती रामे जगाची विश्रांती सचिन मूर्ती श्रीराम. सांगितलं भरतजी ऐकानं. लंकेमध्ये असणार पोहोचलो. युद्धाला सुरुवात झाली. जाळपोळ करायला सुरुवात झाली. राक्षस मरायला लागले. जगाच्या मालकाला दया आली. अपराध रावणाने केलाय, मग एकाच्या अपराधासाठी दुसऱ्याला का शिक्षा द्यावी? कारण माझा मालक जगाचा मालक असणारा कनवाळू कृपाळू दयाळू आहे. भक्तांचं रक्षण करतो, सर्वांचा संहार करतो, प्रत्येकाचं पालन करतो. जगाच्या मालकाला दया आल्याच्या नंतर केवी मारू म्हणून मांडला शिष्टाच्या रूपात विला अंगदैरू अति चतुर बोलका. तेने शिकविला बौद्धरती तेन मानेची लंकापती मग मांडली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. सांग ना बाबा, ऐक बाबा ऐक. जगाच्या मालकाला दयाली. एकाच्या अपराधासाठी निरापराधी लोकायला मारायचं नाही म्हणून असणारा पहिला शिष्टाचार रामाने केला. अति चतुर बोलका. अंगदाला पाठवलं. अंगदजी गेले. रावणाला शिकवलं. रावण नाही ऐकला. मग युद्धाला सुरुवात झाली. झाल्याच्या नंतर युद्ध झाले. गोरांधर मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमारे कुमार मारिले. महाभाऊ कुंभकर्ण उभा चिरला बिंदो निवान आदि नाक कान कापून शिर कमळ जान छेदिले. बंधू पुत्राचे दुःख भारी दाई मुखी शंक करी. रावणा दुर्दशा थोरी सुरासुरी धाक त्याचा. आणि तो रावण बाबा सुरासुरामध्ये धाक होता. आणि त्या रावणाच्या घरी युद्धाला सुरुवात झाली. झाल्याच्या नंतर आसोगोर अंगर युद्ध झालं. भरतजी ऐका ना. त्याचा असणारा इंद्रजित गेला, आखिया गेला, कुमार गेला. एक नाही सर्वस्व असणारे मुलं मारले गेले. ज्या भावाच्या जीवावरती युद्ध करायला सुरुवात केली, आधी कान कापलं, मग नाक कापलं. उभा असणारा त्या ठिकाणी कुंभकर्ण चिरून मारला. भाऊ गेला, लेकरं गेले. दुःख रावणाला झालं. झाल्याच्या नंतर माझे काही नचले मत जात खात कर करा. आदट वीर कुंभकर्ण मारिला विंदोनी बाण. विंद्रजित महावीर दारुण
सुमित्रे जाण निवटिला. दुःख असणारं रावणाला झालं, काय करावं कळत नव्हतं. रावण रडू लागला, भाऊ कुंभकर्ण गेला, मुलगा इंद्रजित गेला, काय मी करावं, दुःख वाटू लागलं. प्रधान मारिले आगवे सैन्य सेनानी गेले जीवे एक केले म्या काय करावे रणी नागवे रघुनाथ. दात कर करा खात डोळे गरगरा भवंडित रागे दोन्ही हात चुरित शक्ती अद्भुत उचलली. शरणांगत मारू आपण मग त्या कारणे सांडतील हे प्राण. गोड लक्षुनिया विभीषण शक्ती जान हानितली. रावण चिंतेत पडला, रावण रडू लागला, करावं काय. 1,00,000 पोरं गेले, 1,15,00,000 नातू गेले, 1,50,000 असणारे पंतू गेले, प्रधान गेले, सेनानी गेले, सेनापती गेले, मंत्री गेले, सुमंत्री गेले, कोणीच उरलं नाही. आता मी एकट्यानं काय करावं, चिंता वाटली. आणि मग कळालं, घरका भेदी लंकादन, अगोदर विभीषणाला मारल्यावर हे दोघं मरतील, विचार रावणानं केला. केल्याच्या नंतर लक्ष्मण रावणाला पाठीची शरणांगत घातला. शतदा शक्ती ज्येष्ठ ठेला गाडा दादुला सौमित्र. मंत्री कळले हाती उदी परत आता नय मागुती. आईशे विचारुणी चित्ती आली का कुळती सौमित्रा. मज किळिले अभिमंत्रून क्षीण माझी अंगवन. मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. आणि मग असणारी ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती सासऱ्यानं दिलेली होती, दुसऱ्याचीच वस्तू, स्वतःच काहीच नाही. सासऱ्यानं दिलेली मायासुराची असणारी शक्ती ब्रह्मदेवाचं वरदान असणारी हातात घेतली, विभीषणावर सोडली. दोघांच्या मध्ये लक्ष्मणाला शक्तीने विनंती केली, मला रावणानं सोडलंय, विकळून सोडलंय, मंत्रून सोडलंय, मागे जाता येत नाही, पुढं वार चलत नाही, काय करावं चिंतेत पडली. पडल्यानंतर तुझं मी आले शरण. बरं. तू शरणांगता शरण्य. नुपेक्षावे मज लागून वा. कन्या पूर्ण मी तुझी. हात शक्तीने लक्ष्मणाच्या पुढे जोडलेत. बाबा ऐका ना, ऐका ना, महाराज शरणांगताला शरणांगत पत्करणारे तुम्ही आहात, शरणांगताचं रक्षण करणारे तुम्ही आहात. माझं काही चालत नाही, आपली लेक म्हणून असणारं मला वरदान द्यावं विनंती केली. कन्यावरी शरण झाली त्याने अत्यंत कृपा आली. सौमित्रा शरणांगता माऊली अंगीकारली ब्रह्मशक्ती. कन्या झाली उपहत जनकतीशी अंगीकारित. सौमित्र अत्यंत कृपा भरीत थारा देत निजर दई. महाराज म्हणले, बाबा कन्या होऊन असणारी शरणांगत आली, आणि शरणांगत आल्याच्या नंतर तिला असणार आपल्या हृदयामध्ये जागा दिली. का एखाद्या मुलीने असणार आपल्या वडिलाची शरणांगती पत्करावं, बाप तिला दूर करतो का नाही करीत, काय काय करतो आपल्या मुलीसाठी, गावगारा सांगू लागले. जगी होईल उपासी ब्रह्मव्रत ये शक्तीशी ब्राह्मणा मासी निज पूज्य. द्विज वचन उपेक्षिता पूर्ण अपज वैशल माता वदी. जरी शरणांगता तरी अनार्थ माझारी पडिजे. जीवे जाता शरणांगत प्राण सांडिल रघुनाथ. सुग्रीवादी कपी समस्त प्राण निश्चित सांडतील. मग लक्ष्मणाने विचार केला, बाबा कन्या होऊन शरण यायली आणि हिचं जर उपेक्षण केलं, ब्राह्मण असणारे ब्रह्मदेवाची शक्ती आहे, ब्राह्मण आमच्यासाठी निजपूज्य आहेत, मग हिचं आपण दुर्लक्ष नाही करायचं. काय होईल जर नाही केलं. लक्ष्मणाला म्हणतात, बाबा विभीषणाला जरी न मारलं, विभीषण एकटे म्हणतील का, माहीत झाल्याबरोबर राम जाईल, अंगद जाईल, सुग्रीव जाईल, नळ नीळ जाईल, मग मी काय करावं. माझे जिने काय बरं रत्ताभूमी श्रीवार होय. चुकवावया सकल उपापाय जीवे पाहे विनटला. लक्ष्मण म्हणतात, बाबा मग मी राहण्याचं जगण्याला अर्थच काय. मी असताना जर एवढं कार्य नसतात असेल ना, मग मीच गेलेला बरं. म्हणून विचार केला, लक्ष्मणजी समोर आले. आल्याच्या नंतर सुख बांधला समस्त सुखावेल श्री रघुनाथ. सूर समस्त सुखी होती. राम वदिल रावण अभिषेकिल
विभीषण सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजय सकळ सृष्टी मजसाठी होईल. लक्ष्मणजी म्हणतात बाबा जर मीच या ठिकाणी जर गेलो तर माझ्या भावाला आनंद होईल. माझ्या भावानं चांगलं काम केलं आणि चांगलं काम केलं म्हणून आनंद होईल. अंगदीला आनंद होईल, सुग्रीवाला आनंद होईल, नळ नीळ जामवंती समस्त जुगपतीला असणारा आनंद होईल. मग मी एकटं झाला काय गोर आहे का? कारण माझ्या रामाचे असणारं वचन आहे. रामाला असणारं वचन दिलं. राम म्हणले होते बाबा रावणाला मारील, विभीषणाला राज्य देईल. मग रामाचंही वचन खरं होईल. मग जग सगळं गाव जर सुखरूप होणार असेल तर वाचक सूचक मरायला काय बरोबर हे केलं सगळे सुख होऊ लागले काहीच गरज नाही ना. लक्ष्मणजी म्हणले बाबा अयोध्या नगरीला जर आनंद होत असेल तर मी माझ्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. विचार मनामध्ये केल्याच्या नंतर एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजय सकळ सृष्टी मजसाठी होईल. आईशे विचारून चित्ती पसरली अंगाची वाकती हृदय जैत ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे. ऐका ना भरतजी तुमच्या भावाची कथा आहे. काय नाही केलं तुमच्या भावानं. विचार लक्ष्मणजीने केला बाबा जर मी एकटा गेल्याच्या नंतर या ब्रह्मांडाला आनंद होत असेल, अयोध्येला आनंद होत असेल, 18 पद्म वानरांना सुख भेटत असेल, जगाच्या मालकाला जर आनंद होत असेल ना जाण्यासाठी लक्ष्मणजी तयार झाले. शक्तीला हृदयामध्ये जागा दिल्याच्या नंतर लक्ष्मणा करदेशी अनादे रावण त्यावरी चालला रघुनंदन धनुष्यबाण सज्जोनी सोडून या निर्वाण बाण तत्काळ मारावा रावण ये रे झालेले विधान पाठी देऊन पळाला. लक्ष्मणजीच्या घात शक्तीचा असणारा अंगावरती झाला. विकट अवस्थेमध्ये लक्ष्मणजी पडले. जगाच्या मालकानं बाण असणारा लावला. रावणाच्या पाठीमाग पळाल्यानंतर राम सर्वतान करी घाव ऐसा जाणून दृढ भाव रावण पाठी देऊन पळाला. पळून या रावण विजय झाला रघुनंदन पाहू आला लक्ष्मण तव मूर्छा पण देखिला. पूर्वाळून अमृतास्ती केली निर्वीर्यते शक्ती विसर्जन करीत रघुपती ब्रह्मवचना पुरती राखिली. जगाचा मालक पाठीमाग आला. रावणाला कळालं रावण हुशार होता, विद्यावान होता, पंडित होता, कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्याला माहित होतं पळणाऱ्याला राम मारत नाही. युद्धभूमीच्या ठिकाणी पाठ रावणाला लावली. तिथून रावण पळाला. जगाच्या मालकाचा विजय झाला. धावत भावापाशी आले. जवळ घेतलं, कणवाळलं, करपाळलं. आपल्या मांडते असणाऱ्या मांडीवरती लक्ष्मणाचं डोकं घेतलं. ब्रह्मशक्तीचा घात झालता. जगाच्या मालकाने हात फिरवला. ब्रह्मशक्तीची असणारी शक्ती निघून गेली. पण ब्राह्मण आम्हाला पूजनीय आहेत म्हणून लक्ष्मणाला उठवलं नाही. हनुमंतराय सांगू लागले ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वदा न करी रघुत्तम आदरीला लौकिक धर्म बंधू उत्तम उठवावया. बोलावली सुजन वैदराज पुसदा झाला रघुराज वेगी उपाव सांग माझा बंधुराज उठवावया. सुसेन वैद्य सुबुधी आन विद्या दिव्या औषधी शक्ती वेदनी हृदय संधी तेत्रिशी धीर वावया. आणि मग जगाच्या मालकानं ब्राह्मण पूजनीय असल्यामुळे ब्राह्मणाचा असणारा मान ठेवला. शक्तीची 90% शक्ती कमी केली, 10% उरली. आणि मग असणारा जगाचा मालक मनुष्य रूपी देहाला जन्माला आल्याच्या नंतर लौकिक धर्म साधायला सुरुवात केली. आवाज दिला सुसेना, ए सुसेना, अरे माझ्या भावाला वाचव रे बाबा, माझ्या भावाला लक्ष्मणाला उठव. सुसेनजीला जवळ बोलवलं. सुसेनजी जवळ आले. सांगितलं लक्ष्मण वाचवतो, औषधी असणाऱ्या आणाव्या लागतील असं सुसेनजीने सांगितलं. सांगितल्यानंतर होता पाहू आणावा औषधी समुदाव म्हणून मदधाळी रामराव महाभाऊ पर्यशी. मी आलो यगवत्तर नोळके औषधी भार तेथे लागो पाय उशीर मग डोंगर उपडिला. मार्गी जाता तो राणीत तव बाण राम नामांकित देखोनी आलो येत तव अद्भुत देखिले. हनुमंतराव म्हणतात बाबा त्यावेळेस सुसेनजीने सांगितलं सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर जर औषधी आणल्या तर लक्ष्मण वाचल.
कार्य माझ्याकडे सोपवलं. पर्वतावरती आलो, औषधी गवसत नव्हत्या, पर्वत उचलला, वेगानं निघालो, तुझा बाण आला, बाणासहित तिथं आलो, आल्याच्या नंतर पगड मला जिद्द बोल बोलिलो बहुत तू क्षमा करो रघुनाथ मरगट उद्गत विवेकी दे कोणी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम मने विसरलो गगन धर्म सर्वाही सम राम सुख पक्षी सिद्धांत बोलत तेने लाजला वेदांत सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती देत वेडावला सांडून सकळ मचर भरताश्रमी निरंतर बुद्धे वर्तती एकत्र निर्मत्सर राम नामे भरतजी या ठिकाणी आलो, मला राम कोण भरत कोण नाही ऐकत आलं, नाही ओळखता आलं, निष्ठुर बोललो, कुठपर्यंत गेलो, तो कुळ काढ, तो शीळ काढ, तो पवित्र काढ, तो पवित्र काढ, नवे नवे रामा तो खानदान काढलं, खानदान खोट आहे म्हणून बोललो, बोलू नाही ते बोललो, मरकट आहे रे बाबा, नाही कळालं. अरे नगरामध्ये आल्याच्या नंतर कळालं, तुझा भाव नाही, वाघन शेळी संगत, सरपण मुंगूस संगत, कुत्रण मांजर संगत, असं असणार तुझं नगर पाहिल्यानंतर श्रीरामाचे गुण कपीस नाटावे कपीपण हनुमाना झाला मूर्छा पण देहाचे भान विसरला दे कोणी कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होवोनी मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली निश्चिती ब्रह्मस्फूर्ती विसरला अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गदित नेत्री आनंदाश्रू स्रवत भरत मूर्छित पडिला दोघांची असणारी भेट झाली. हनुमंतराय पण विसरून गेले, भरत पण विसरून गेले, बुद्धी असणारी शांत झाली, मन असणार शांत झालं, दोघांत असणारी एकात्मता, दोन भक्ताची भेट झाली. काय करायचंय, कशासाठी आलो विसरून गेले, आनंद अश्रू डोळ्यामधून वाहू लागले. तेच हनुमंतराय इतका वेळ भरताला म्हणणारे तू सगळं खोट आहे, लटिका तू आहेस, जगाला फसवतोस तू, तुझं कुळ खोट आहे. तेच हनुमंतराय आता पुढे काय म्हणतात गावगाड्या सांगू लागले. कथा श्री रामचंद्र भरत लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रघुवीराची आईशी नाटवे देगे भानरा मुरुपी जडला पूर्ण खुंटला बोल तुटले मौन भरत पण विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघास नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामे दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव करी कोण बापकर पाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले जीवन कळा सावध केली प्राणशक्ती परिचारिली इंद्रिया पाठवता झाली झापडी उघडली नेत्राची शीत चेतने ते भरित मन पूर्व संकल्प आठवित बुद्धी निश्चयाते अंगीकारत राम कार्यार्थ साधावया अकस्मात सावध होय मने मज झाले काय उगाची येत तटस्थ आहे आठवणोये स्वामी काजा जगाचा असणारा हनुमंतरायाची भरताची भेट एवढी गहन झाली, कार्याचा विसर पडला, जगाच्या मालकाला चिंता लागली, बुद्धी चित्त चैतन्य असणार जागृत केलं. हनुमंतराय जागृत झाल्याबरोबर म्हणले मला काय झाले, का मी येत असणार थांबला असल. हनुमंतराय बोलू लागले उडान भरते घातले लोटांगण मज सनातन करिता पूर्ण केवी पर्यान करू पाशी भोजन करावे येते तीर्थ प्रसाद द्यावा माते उपेक्षू नयरता ते तुम्ही निध चित्ते कृपाळो घराल्या श्रीराम भक्त पूजा न करिता जाऊ देत त्याच्या सकळ कर्माचा घात आदपात तो भोगी. हनुमंतराने विचार केला इथं थांबून फायदा नाहीये, लगेच उड्डाण करायला सुरुवात केली. एवढ्यात भरतजीनं पाय धरले. हनुमंता आतिथ्य असणार सुरू केलं. आल्यात ना, या 2 घास खा, कारण आमच्या घराला ब्राह्मण आले, आमच्या घराला संत आले, आमच्या घराला साधू आले. साधू संताचं जर घराला आल्याच्या नंतर उल्लंघन केलं नरकाला जावावं लागल. भरतजी बोलू लागले वंचना तुझा न दोषी कपिनंदना सर्वता उदास न करी मना म्हणून चरणा लागलो ये रे वारीला त्वरित जैसा राम तैसा भरत येळो येळा पाया लागत हे अनुचित सर्वता. भरतजी म्हणू लागले हनुमंता
अहो तुम्ही साधू आहात, संत आहात आणि तुम्हाला धर्माची वंचना माहित आहे. आदित्यचं देवोभव करणं आपलं कर्तव्य आहे, माहित आहे. हनुमंतरायनं लोटांगण घालायचं, राम समजून भरतीला लोटांगण घालायचे. घातल्यानंतर ऐकून कपीचे वचन भरत झाला असे वदन तुझे सकळ धर्माचे निध ज्ञान मज चाळवण का करीशी. बरेचसे म्हणतात हनुमंता हनुमंता, अहो तुम्हाला सर्व धर्माचं ज्ञान आहे, का मग माझ्या संग चाळण करता? मला अतिथी देवोभव असणार कार्य या ठिकाणी करू द्या, विनंती करू लागले. सर्वासी आग जन्म ब्राह्मण कुळ शिड सगुण गुण वेद शास्त्र संपन्न आली आपण पूजावा. भलतैसा हो का भक्त श्रीराम भजन रत भगवत भक्ती बुद्धीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची होय साचा त्याशी पूजितो दैवाचा परमार्थाचा असेल भागी. त्याचे कार्य जो उपेक्षण तो महादुःखे दारुण भोग्या कल्पांत पूर्ण ऊर्ध्व गमन असे ना. बाबा त्याला ऊर्ध्व गमनच नाही ना, ज्ञानी असणारा जीवाचा आहे हनुमंता. तुम्हाला सर्व माहित आहे, कुळशीळ असणारा जाणता साधू संत घरला आल्याच्या नंतर माणसानं पूजा करावी आणि त्याचं जर उपेक्षण केलं तर त्याला असणारे कष्ट भोगावे लागतील. भरतजी बोलू लागले. तो भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सबाया अभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन ज्ञान करी अत्यद्भुत जग ब्रह्मरूप देखत ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ ऐशी आजी देखून दोन करी पूजन नमन तो मापी महापापी पूर्ण राम दर्शन त्यास कैचे. राम साधूची या दृष्टी राम साधूची या गाठी राम साधूची या पोटी सज्जन भेटी राम भेटे. बाबा हनुमंता, अरे तुझ्यामध्ये सबाह्य असणारा राम भरलेला आहे का? तुझं हे शरीर जरी हनुमंताचं असलं, या रोमा रोमामध्ये असणार राम 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 आवाज येते हनुमंता, एवढा असणारा सबाह्य भरलेला आहेस. मग असा साधू संत घरला आल्याच्या नंतर त्याचं पूजा जे कोणी करणार नाही ना, त्याला अंधपाताला जावावं लागल. भरतजी बोलू लागले. राम साधूची आवरती राम साधूची आरती राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे राम सत्संगा तुळला राम सत्संगा विकला राम सत्संगा लागला राम राहिला सत्संगे भक्ता सभाय श्रीरामराव कपी सोय भक्तराव भाग्य भेटला महाराव सभागे पाहो केवढा मी ऐको निभरताचे उत्तर हनुमान झाला चिंतातुर भरतान बोनी सत्वर काय कपिंद्र बोलिला. महाराजांनी सांगितलं बाबा, साधू संगती साधू भेटला की राम भेटतो, संत भेटला की राम भेटतो, अतिथी भेटला की राम भेटतो. संतांची असणारी संगत भक्ताची असणारी आहे. मग तुम्ही असणारे संत आहात, तुमच्यात मध्ये असणार मला राम भेटल. रामाचे निज भक्त आहात, मला असणार पूजन करू द्या, विचार करू द्या. असणारी विनयक असणारी विचार केला. भरतीने विनंती हनुमंतरायाला केली. केल्याच्या नंतर श्रीरामानुजा तुझे वचन सर्व तारू लंगवे पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान अवधारी सौमित्र पडिला विसर्ज नाही घेतले जीवन. बरं. येथे मी करिता भोजन तेची दूषण राम भजनी. हात हनुमंताने जोडले. भरतजी भरतजी तुमचं म्हणणं खरं आहे, पण लक्ष्मण असणार आहे विकळ अवस्थेमध्ये पडलाय. जगाच्या मालकाला चिंता लागली आणि चिंता जगाच्या मालकाला असताना मी या ठिकाणी असणार जेवण करणं हे माझ्या राम भक्तीला दूषण लागल. हनुमंतराय बोलू लागले. श्रीराम बैसला सचिंत नाही वानर बार चोका कुलित विभीषण दुखे तळमळीत मजची येत आहार केवी. कसं 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 जेवावं भरतजी? जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभू त्या ठिकाणी चिंतेत आहेत. 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगुळ 72 कोटी रीस नळ नीळ जामवंत विभीषणा सहित लक्ष्मणाला विकळ अवस्थेमध्ये पाहून रडत आहेत रे बाबा.
आणि मी या ठिकाणी भोजन करणं योग्य नाही. हनुमंतराय बोलू लागले, स्वामी भरता विनंती ऐक, मज द्यावे चरण उदक, बरं. संभवना सकळिक, तेने देख पावली. स्वामी ऐका ना, ऐका ना, हे कार्य जर तुम्हाला वाटत असेल सिद्धीला जावं, तुमच्या चरणाचं चरण तीर्थ द्या आणि त्याच चरण तीर्थापासून विजयी रामाचा होईल, माझं कार्य असणार पूर्ण होईल. हनुमंतराय बोलू लागले, तुझे चरण तीर्थ घेता विजय होईल सर्वता. सौमित्रा उठविन तत्वता लंकानाथा जीवघात, उभो राम राज्याची गुणी तुटेल देवाची बांधवडी. सीता सोडविन तातडी येते रोकडी आणीन, म्हणून चरणी ठेविला माता. तव भरत मने मागुता, काही विन कपिनाता, ते तत्वता ऐकावे. हात हनुमंतराने सोडलेत महाराज. स्वामी ऐका ना भरतजी, तुमच्या चरणाचं चरण तीर्थ द्या, आत्ताच्या आत्ता जाईल, लक्ष्मणाला उठवील, रावणाला मारील, सीतेला सोडील, नवघराची वेडी तुटल, 33 कोटी देवाची बांधवडी तुटल, राम राजाची गुढी उभारील. वाजत गाजत सीते सहित लक्ष्मणाला इथपर्यंत घेऊन येईल. हनुमंतरायला असणार भरताला सांगितलं. भरतजी म्हणतात, हनुमंत ऐक, माझंही म्हणणं ऐक, माझी या ठिकाणी विनंती ऐक. विनंती करू लागले, श्रीराम दर्शनाचे बहुत झाले उत्कंठित, आज्ञेव आलो येत काही मत चालेना. बाण तुझ सवे देईन, त्यावरी करी आरोहण, माझेवरचे लोटांगण श्रीराम आपण करावे. भरतजी म्हणतात, हनुमंता अरे मलाही त्या रामापासून दूर राहत नव्हतं रे बाबा, पण चित्रकूट पर्वतावरती जगाच्या मालकानं सांगितलं जा, आणि रामाची आज्ञा म्हणून आलो इथं राहिलो बाबा. मलाही वाटायला रामाची भेट व्हावं, पण ऐकणं हनुमंता, मी बाण देतो, बाणावर विराजमान होय, गेल्या गेल्या असणार रामाला माझं वंदन सांग, असं असणार बोलू लागले. तुझे निद्रत करत झालो तुझे निसनात, तू कृपाळू श्रीराम युक्त मनोगता रक्षावे. श्रीराम नाम स्मरता तुझे श्रम नाही सर्वता, जाणून माझ्या मनोगता वचनार्थ संपादी. ऐकोणी भरत वचन हनुमंत विस्मायपन, कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरण वंदिले. पडले महामौन, राहिलो दोन्ही कर जोडून, येरे सजोनी आगुन, सिद्धी बाण लाविला. भरतजीने विनंती केली, हनुमंता बाणावर जाय गेल्यानंतर नमस्कार सांग, आणि एवढं जर कार्य तू त्या ठिकाणी केलं, तुझा कृत्य कृतांत असणारा उपकार माझ्यावरती होईल. विनंती भरतजीने केली. हनुमंतरा लोटांगण घातलं, भरतजीने बाण सज्ज केला. केल्याच्या नंतर अद्भुत प्रेमे बांधिला कपिनाथ सर्वता, काही नसले मात वैसे पर्वतास बाणाग्री. कोरोनी प्रदक्षिणा नमन घेतले चरण तीर्थ मागून, बाणी करिता रोहन येरे संधान योजिले. मग असणाऱ्या हनुमंतरायचंही काहीच चलत नव्हतं. का प्रेमाने असणारे हनुमंतराय बांधले गेले बाबा. कसे बांधले गेले महाराज सांगतात, अम शब्दाचा मारा केला आणि आत विठ्ठल कोंडीला. नाही माझ्या हनुमंतरायचं बोलणं चाललं, भरताचं बोलणं ऐकलं, प्रदक्षिणा घातली, चरणाचं चरण तीर्थ मागून घेतलं. घेतल्यानंतर परवडी, गुणी जोडून जडाळी, बाण प्रोडी सोडीला. मग असणार माझ्या वरजीनं असणार त्या भगवंताचं नामचिंतन केलं, बाण असणारा लावला, वर असणारा हनुमंतरायला बसवलं. बसवल्यानंतर करोनिया रामस्मरण वरते सोडल्या निजवान करी, कपी करोनिया रामस्मरण गगनी सभान उसळला. हनुमान जाता गगनात, गगनाव गेलं कलकित, दिव्य तेज अद्भुत तेज भास्वत आच्छादे. दिव्य दुंबी सुरवरी, स्वर्गीत राटिल्या बेरी,
पुष्पवृष्टी सुरवरी केली श्री कपीच्या. आणि मग हनुमंतराला असणाऱ्या बाणावर बसवलं, रामनामाचा जय जयकार केला, भरतीनं बाण सोडला. बाण आकाशामध्ये गेल्याबरोबर लक्क असणारा वर प्रकाश पडायला लागला. देवादिकांना आनंद वाटला, दुर्बी नावाचं वाद्य वाजू लागलं, सुरगरांना आनंद झाला. हनुमंतरावर पुष्पवृष्टी केल्याच्या नंतर गंधर्वाचे गायन शिदाचे जय जयकारे गर्जना, देवांगनाचे नर्तन कपीचे गर्जन निज गजरे. विजय झाला कपिंद्र आता उठवील सौमित्र. वाह! निवटून राक्षस भार दस शिर मारिल. प्रत्येकाला देवादिकांना आनंद वाटू लागला. सुरवर गंधर्व चाणक चिन्हर त्या ठिकाणी असणारे गायन करू लागले, नाचू लागले, खेळू लागले. का? कारण आज म्हणले आपल्याला त्या रामाच्या असणाऱ्या हातानं रावण मरणार आहे आणि आपली वाचणारी सुटका होणार आहे. आनंदामध्ये असणारे देवगण नाचू लागले. देवाची बांधवडी नरते करती तातडी स्वर्गी उभोनिया गुढीचे जे कार्य करताती. स्वर्गी अर्जती सुरगर वेगी जातसे वायुनंदन, आकाश मार्गे शोभायमान खेने गमन द्विगंता. प्रत्येकाला वाटू लागला आता बांधवडी सुटणार आहे, राम राजाची गुढी उभारणार आहे. आनंद देवादिकांना झाला, आनंद सर्वांना झाला. पुष्पवृष्टी करू लागले. वेगाने असणारा माझा हनुमंत त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्याच्या नंतर इकडे असणारे माझे भगवंत चिंता करू लागले. येरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न, सावध पर्या सावधपण मार्ग निरीक्षण मांडिले. कापाना याची कपिनंदन, का लागले विलंबन, नकळे काय झाले विघ्न, राक्षसी छळून मारिला. हनुमंत माझे मनोविधाने यायला तयार झाले, पण इकडे जगाच्या मालकानं आपल्या भावाचं मुंडकं मांडीवरती घेतलंय आणि जगाचा मालक इकडे सावचित्त होऊन का माझा हनुमंत आला नसेल, का माझ्या हनुमंतराला उशीर लागत असेल, का राक्षसाने माझ्या हनुमंतराला अडवलं नसेल ना, चिंता वाटू लागली. सगळा पर्वताची चुकला नकी पर्वतात राशी गेला, की जाता मार्गाची भुलला वेडावला कपिंद्र, की नीट तेथेची गेला पर्वत ही टाकीला, औषधी डोळकेची वैला, की डोळा लागला पर्वती. जगाचा मालक म्हणतात बाबा सांगितलं होतं या मार्गाने जाय, पर्वत सापडल. पर्वत चुकला का? का पर्वतावरती गेला, रात्रीची वेळ होती, औषधी शोधत असेल, डोळा तर लागला नसेल ना, चिंता वाटू लागली. राक्षस कोणी निमले देत ती माया केली बहुत गोवून पडलाय, हनुमंत कपिनाथ विटंबिला. तो नवी राक्षसाशी नाकळे सर्वता मायेशी, जिंतून माया राक्षसी निज कार्याशी लादेल. बाबा पर्वतावरती गेल्याचे अस्तर राक्षस आहेत, राक्षसाने माया केली असेल का? पुन्हा भगवंतानं म्हणायचं माया माझ्या हनुमंतरायावर, त्याच्यावर कर्मपास धर्मपास यमपास ज्ञानपास गुणपास मायापास कुठलाच पास वादा करू शकत नाही. मग का उशीर लागला असेल, चिंता वाटू लागली. औषधी तिराकत गंधर्वास तिथेत ती केला, देखील कपिनाथ औषधी घेत पर्वती, ती कळी मांडली देत घेऊन देती औषधी ते. मग बळे मिसळून युद्धाते ती कपिते गोविले. बाबा मायाईस राक्षसापासून विजय होऊन माझा हनुमंतराय पुढे गेला असेल, औषधी शोधायला गेला असेल, पण तिथं मायावी गंधर्व 14,000 गंधर्व राहतात आणि मग गंधर्व असणारे युद्धासाठी भिडले असतील. याला भांडणाचा नाद, हे भांडणाला भिडला असेल म्हणले, कारण 188 वया वाचायच्यात आणि 130 झाल्यात, 50 वया राहिल्यात म्हणले. चिंताच करण्याची गरज नाही, पण जगाच्या मालकाला चिंता लागल्यानंतर गडे कपी शिक्षणे मारिल गंधर्वाची जगती तळी, हनुमंता शिरणे युद्धाशी न बिडवे. 14 सहस्र बनकर 80 सहस्र किंकर, मारिला खया कुमर आदोट वीर हनुमंत. त्या हनुमंतराया
त्याच्या बळाचं काय वर्णन करावं जगाचा मालक म्हणतोय. 14 सहस्त्र बनकर 80,000 किंकर आखिया कुमार सारखा आदट वीर माझ्या हनुमंतरायनं एका शेपटीत मारल्यानंतर आम्ही तर अक्षताच्या पंक्ती क्षणे मारल्या मारुती देते गंधर्व बापुडे किती क्षणे कपिपती निवाटील न कळे काय पडली गुंती लोटोनी गेली मध्यराती हनुपान नयेची शीघ्र गती रघुपती सचिंत जगाच्या मालक चिंता करू लागला बाबा. अगणित राक्षसांच्या पंक्ती असणाऱ्या माझ्या हनुमंतरायनं एका क्षणात मारल्यात. तिथेही 14,000 गंधर्व मारायला वेळ लागणार नाही. पण काय गुंती पडली असेल, मध्यरात्र लोटून गेली का माझा हनुमंतराय येत नसल, चिंता वाटू लागली. काने वेचल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नयन लक्ष्मण केवी वाचल. लक्ष्मणाला मांडीवर घेऊन जगाचा मालक म्हणतोय बाबा, माझ्याच लक्ष्मणाचा जर प्राण निघून गेला, सकाळ होईल, हनुमंतराय औषधी घेऊन येईल. काय करायच्यात औषधी, माझाच बंधू जर मला सोडून गेला, या औषधीला काय मी करावं, चिंता वाटू लागली. लक्ष्मण काय केले लक्ष्मणा रणयुद्धा ते सांडिले शक्ती भेदे शयन केले मज मोकलिले संग्रामा. लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा काय केलंस लक्ष्मणा, शक्तीला असणार जवळ घेऊन मला असणार या वनामध्ये एकटं सोडलंस रे लक्ष्मणा. ये रे बाबा ये लक्ष्मणा, भगवंत बोलू लागले. करून अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगत शक्ती केली प्रतिहत शरणांगत तुझाली. लक्ष्मणा लक्ष्मणा, अद्भुत असणारा पुरुषार्थ केलास, शरणागत असणाऱ्या विभीषणाला वाचवण्यासाठी लक्ष्मणा शक्ती तुला शरणागती आली. आल्याच्या नंतर शरणागता शरण तू साच एक लक्ष्मण बिरुद दाविले साच करून शक्ती घेऊन निजर दई. अरे लक्ष्मणा, शरणागताला शरण असणारा तू आहेस बाबा. हे असणार खरं करून दाखवलंस, शक्तीला असणार हृदयामध्ये जागा दिली. दिल्याच्या नंतर विभीषण घातला पाठीशी शक्ती धरली पोटेशी सुमित्रे ख्याती केली आईशी शरणांगताशी शरण्य. एवढी ख्याती केलीस रे लक्ष्मणा, विभीषणाला असणार पाठीशी घातलं आणि पोटाशी छाती ती असणारी शक्तीला जागा दिली. एवढी ख्याती लक्ष्मणा तू केली. भगवंत बोलू लागले. जगाता वहिली बरोबर प्रवर्तली येरांच्या भय भ्याली दोन्ही आली तुझ शरण. लक्ष्मणा, अरे येऱ्यांचं भांडण होतं, एकमेकावरची घात होणार होता, एकमेकामध्ये वाद होता रे बाबा. पण दोघही असणारे तुला शरणांगत आले. आल्याच्या नंतर विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती सवेची शरण आली शक्तीची ठेविली त्वरित हृदयेशी. लक्ष्मणा, अरे अगोदर असणारा विभीषण शरणांगत आला, त्याला असणार पाठीशी घातलं, शक्तीनंतर शरण आली, हृदयामध्ये जागा दिली. दिल्याच्या नंतर प्राण जाईल सर्व
लक्ष्मणा, अरे प्राण गेला तरी हरकत नाही, पण माग सरकायचं नाही. हे तुझं असणारं वचन पाळलंस रे. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, दोघांचंही रक्षण केल्याच्या वैसोनी नंतर लक्ष्मणा जवळी हात पिटीत वृक्षस्थळी सौमित्रे मांडिली रांडोळी मजशी का बोले ना. जगाचं मालक लक्ष्मणाच्या जवळ बसलेत, हात हृदयावरती आणू लागले. ए लक्ष्मणा, का माझ्या संग असणार तू तुझा भाव मांडला, का माझ्या संग रांडोळी वाजले, का तू माझ्या संग असं करतोस रे लक्ष्मणा. एकदा बोल रे, एकदा असणार मला बोल, विनंती करू लागले. ये रे लक्ष्मणा साध दे का बंधू रत्ना मज सांडिले मा जीवना निष्ठुर मना करोनी. ये रे बाबा ये लक्ष्मणा ये. एकदा असणाऱ्या भावाच्या शब्दाला हो म्हण लक्ष्मणा. अरे एकदा उत्तर दे, एकदा दादा म्हण रे लक्ष्मणा. का माझ्यापासून दूर चालला, का मला असणाऱ्या या वनामध्ये एकट्याला सोडून चाललास लक्ष्मणा. ये रे लक्ष्मणा, भगवंत बोलू लागले. मज सांडोनी तू कार्तिक रणी निघाला त्वरित माझे अपराध बहुत तुवा समस्त साहिले. लक्ष्मणा, अरे मला असणाऱ्या या दुःखामध्ये सांडून एकटा चाललास रे लक्ष्मणा. किती किती असणारे माझे अपराध लक्ष्मणा तू सहन केलेस, भगवंत सांगू लागले. कष्टला शिवनी कष्ट करीशी अनुदिनी पोटा पुले बांधोनी फळे आणोनी मज देशी. कित्येक वर्ष लक्ष्मणा माझ्यासाठी असणाऱ्या मनामध्ये कष्टलास, स्वतः उपाशी राहिला, फळ मुळ असणारा आणून मला दिल्याच्या नंतर शाळन करीची नित्य चरण तुळशी अहोरात्र निद्रा न लाग्यानु मात्र सावचित राम भजनी. रात्रंदिवस असणारं माझं चलन चालन केलंस रे. रात्रंदिवस माझी सेवा केली. याचं दादा दादा पाय चुरू का, दादा पाणी देऊ का, दादा 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 काय सेवा करू. रात्रंदिवस माझ्यासाठी कष्ट केल्याच्या नंतर कष्ट आठविता मज होतसे दुःखावस्था हृदय स्फोट होईल आता न देखता सुमित्र. लक्ष्मणा, अरे तू केलेले एक कष्ट जर आठवायला गेलं, वाटायला आताच्या आता या हृदयाचा स्फोट होईल. माझा लक्ष्मण जर माझ्या समोर नाही दिसला, माझा प्राण जाईल लक्ष्मणा. ए लक्ष्मणा, बोल रे बाबा, विनंती करू लागले. घाली लोटांगणी सवेची सावध झाला म्हणे मी भ्रांत काय म्हणोनी कंदना लागोनी उठिला. लोटांगण घालायचं, जगाच्या मालकानं उठवायला पाहिजे. लक्ष्मणा उठ. का उठत नाही, का उठत नाही. जगाच्या मालकानं उठवायचं. सावध झालेले माझे भगवंत सावध झाले. म्हणजे झालंय काय, मला रडायची गरज काय, कशामुळे असणार मी या ठिकाणी आज सावध झालो. सावध भगवंत झाल्याच्या म्हणे नंतर काय झाले ते कवने नेले सौमित्रा ते मोन्या सकळ मुचे लोक बाळा ते जमीन प्रतुने जमिनी धरित्री दुहिल्या औषधी सामग्री मी त्याहून जमीन बाणागरी सौमित्र शरीरी उठी जवळ. जगाचा मालक म्हणले
नाही बाबा काय झालं असेल, कोण माझ्या लक्ष्मणाने नेला असेल, सर्व भूतांना असणार दमन करील. ज्या वेळेस असणार माझ्या ऋषीने त्या ठिकाणी संपूर्ण जमीन हे केलते ना, त्याच्यापेक्षाही वेगळं काही करून सर्वाला दंड केल्याशिवाय राहणार नाही. भगवंत बोलू लागले. अगस्त्य ऋषीने निश्चिती शोषियला पंपती मी त्याहून करीन ख्याती त्रिजगती कोरडी. सौमित्राची जीवनचर्या आणून देईल जड करीत व करीन बोरी बाण धारिया पांची. बाबा अगस्त्य मुनीने ज्या वेळेस असणार सर्वस्व पाणी शोषलं होतं, त्याच्यापेक्षाही असणार अधिक कमी शोषण करील, पण लक्ष्मण सावध करील. तेजेची शोषण दवस तेजवय लक्ष्मण अन्यथा महावीर महावात प्रेरीन निशेष शोषिन तेजाशी बाणे शून्य परडीन प्राचीन सकळ प्रबंधन जव लक्ष्मणाचा निज प्राण स्वय आपण आणून देई. बाबा त्या तेजाने असणारा माझ्या लक्ष्मणासंग तुझा भाव बांधलाय. माझा लक्ष्मण जोपर्यंत सतेज होत नाही तोपर्यंत त्याला दंड करेल. भगवंत बोलू लागले. शोभवनीची दाकाच गोटीन सगळेची आकाश झोमित्राचे हृदय आकाश सावकाश जो होय दमोन्याचा कळदेव उडविन त्यांची माव करीती सौमित्राशी सावयव तेला यागव करीन. बाबा चिदाकाश जोपर्यंत माझा लक्ष्मण सावध होत नाही पर्यंत त्याला दंड करेल. संपूर्ण देवादिकांना असणार दमोन माझा लक्ष्मण सावध करेल. भगवंत बोलू लागले. दमोन देशाची कोकळी भरीन चिदानंद कल्लोळी जव सौमित्राच्या कर्ण पिळिया हाळ बहाळी निघे शब्द बाणे पाडुनी सूर्याची खंडोनी उदयास्ताशी घेईन हिरोणी तेजाशी नेत्री लक्ष्मणाशी भरीन. माझ्या लक्ष्मणाच्या कानावरती जोपर्यंत असणार शब्द ऐकू जात नाही तोपर्यंत दिशेला असणार दंड करील. सूर्यानं तेज हिनवून घेतलंय, जोपर्यंत तेज माझ्या लक्ष्मणाला देत नाही तोपर्यंत त्याला दंड करील. भगवंत बोलू लागले. आश्विन देव दोन्ही निरोध केलाय घराणी त्याच्या खंदची खनोनी सौमित्र घराणी ओपिन वरुणा ते गळून गाना जेने निरस के निरसना गोळी हिरोनी आणि न जाणा चेतविन सौमित्राची. त्या वरुण देवतेनं असणार माझ्या लक्ष्मणाचं रसना असणारी गोड केली, त्याला चव कळत नाही, त्या वरुणाला दंड करील. माझा लक्ष्मण जोपर्यंत सावध होत नाही तोपर्यंत शिक्षा करेल. भगवंत बोलू लागले. वायुने मांडली गजगज केले सौमित्र मंद परश मिळवणी त्याचा प्राणांश करीन सुपर्श सौमित्र इंद्र मांडिले बंड निर्विर्य केले बाहुदंड ठेचून त्याचे तोंड सबळ भुजदंड करीन. त्या इंद्राने असणारा माझ्या लक्ष्मणासंग दोष मांडलेला आहे, त्याचं तोंड छेदून त्याला दंड करेल. भगवंत बोलू लागले. हेम संतरे अधोगती क्षीण केली शरीर शक्ती त्याशी लावून या ख्याती अक्षयनी चिती सौमित्र करीन. ब्रह्मयाने केला निरोध कुठला रती स्वानंद त्याचा छेदून यावाद अखंडानंद भरीन. त्या ब्रह्मदेवाने माझ्या लक्ष्मणासोबत असणारं द्वंद्व केले, रती स्वानंद सुख त्याचं हिरावून घेतलंय. त्या ब्रह्मदेवाला शिक्षा करेल, लक्ष्मण सावध करेल. भगवंत बोलू लागले. केले उपेंद्र चळनोक्ती कुंडली गमना गमन शक्ती त्याशी लावून या ख्याती उर्मिला पती उठविन. बाबा त्या उपेंद्रानं असणारी गमनागमन शक्ती माझ्या लक्ष्मणाची शिनवून घेतली, त्याला दंड करेल, लक्ष्मण सावध करेल. भगवंत बोलू लागले. गळीने द्वारपाळ केला वामन त्रिविक्रम भला खिळीन सौमित्राच्या पाऊला चालविन मग सुखे. त्या बळीने त्याला द्वारपाळ केले आणि त्यानं माझ्या लक्ष्मणासंग तुझा भाव बांधलाय, त्याला चलन शक्ती बंद केली, त्याला दंड करील, लक्ष्मणाला चालण्याची स्थिती देईल. भगवंत बोलू लागले. नभे मांडिले द्वंद निशेष कुंटला शब्द उडवून त्याचा शून्यवादन हात शब्द काढीन. चंद्र पिढीला अक्षय रोगे तरी निचळ न राहे उगे सौमित्राचे मग